मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी 1 जानेवारीपासून काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. राशन धान्य वाटपात नवीन बदल करण्यात आलेले आहे. काय नवीन बदल करण्यात आलेले आहे या संदर्भातली माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना रास्त दर धान्य वाटप केलं जातं आणि याच्याच मासिक वाटपामध्ये नवीन बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना यात बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही धान्य वितरणामध्ये 1 जानेवारी 2026 पासून नव्याने बदल करण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ आणि 15 किलो गव्हाचं वाटप होणार आहे. त्यानंतर प्राधान्य कुटुंब धारकांना प्रति महिना प्रति व्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हाचा वाटप नवीन नियमानुसार 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. त्यानंतर रास्त दर धान्य वाटपांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही नवीन बदलांची सुद्धा गरज आहे आणि त्या संदर्भात लवकरच बदल होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आणि या संबंधित जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.